क्विंटल पाठीमाग 1800 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कमवायचे, असा हे स्कॅन्डल आहे. याच्यातून किमान 20 ते 22 हजार कोटीचा संपूर्ण देशभरामध्ये घोटाळा झालेला दिसतो. अचानक साखरेचे भाव वाढल्यानंतर हे जे साखरेचे भाव वाढलेले आहेत या संदर्भामध्ये कुठेतरी संशय निर्माण होण्यासारखी जागा आहे. वास्तविक पाहता शेतकरी नेता म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा आनंद झाला असता प्रत्यक्षामध्ये वाढीव साखरेच्या दराचा थेट फायदा जर शेतकऱ्यांना झाला असता तर, परंतु तसं होताना दिसत नाही. एका बाजूला साखर कारखान्यांची ओरड आहे की आमच्याकडे साखर अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे वाढीव दराचा फायदा मागील हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाला दराच्या रूपानं देता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकता नसताना सुद्धा केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही साखर साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे आणि नेमका त्याच काळामध्ये साखर कारखाने सुरू होणार आहेत आणि त्यामुळं अचानक 10 लाख टन साखरेची आवक मार्केटमध्ये होणं आणि त्याचबरोबर साखर कारखाने सुद्धा सुरू होणं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या काळामध्ये साखरेचे भाव पुन्हा गडगडणार. म्हणजे पुढच्या वर्षी तुटणाऱ्या ऊसाला सुद्धा जर शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार नसेल तर नेमकं ही जी आता दरवाढ झालेली आहे ती नैसर्गिक आहे काय कृत्रिम रीतीनं दरवाढ केलेली आहे कुणी कुणाच्या फायद्यासाठी, याबद्दल संशय घ्यायला भरपूर वाव आहे. मी आता तुम्हाला काही सरकारनंच दिलेले आकडे सांगणार आहे. गेल्या वर्षी सीझन सुरू झाला त्यावेळी सरकारनं सांगितलेलं होतं की 47 लाख टन शिल्लक साखर घेऊन हा सीझन सुरू होतोय. गेल्या वर्षी 300 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असताना 291 लाख टनापर्यंतच उत्पादन थांबलं. पण तरी सुद्धा गेल्या सीझन मध्ये उत्पादित झालेली 291 लाख टन साखर मागील सीझनची 47 लाख टन साखर म्हणजे 338 लाख टन साखर भारतामध्ये उपलब्ध होती. त्यातली फक्त 8 लाख टन साखर निर्यात होऊ शकली, म्हणजे 330 लाख टन साखर उपलब्ध होती. महिन्याला साधारणपणे 22 लाख टन साखरेचा कोटा विक्रीसाठी दिला जातो. त्या हिशेबानं जर बघितलं आणि सणासुदीला अतिरिक्त साखर सोडलेली याचा हिशेब केला तर घरगुती आणि व्यापारी आणि इतर कारणासाठी जी वापरली जाणारी साखर आहे या सगळ्या साखरेचा खप काही 270 ते 80 लाख टनाच्या पुढे जात नाही. आता सरकारनं रिलीज केलेला साखरेचा कोटा, निर्यात झालेली साखर आणि आता सरकार दावा करतं की 35 लाख टन साखर शिल्लक आहे, या सगळ्याचा जर ताळमेळ लावला तर सरकारच्याच दिलेल्या आकडेवारीवरून वेळोवेळी जी काही आकडेवारी जाहीर केली आहे त्यावरनं 45 ते 48 लाख टन साखरेचा हिशेबच लागत नाही. हा काय प्रकार आहे? मग ही साखर गेली कुठं? कारण हे मी आता सांगितले सगळे आकडे सरकारीच आहेत. याचा अर्थ असा होतो, त्यातून 2 अर्थ निघतात. एक तर साखरेची टंचाई आहे असं भासवून भरमसाठ साखरेचे भाव वाढवायचे आणि आधीच खरेदी करून ठेवलेली साखर चढ्या दरामध्ये बाजारामध्ये विकायची, असं कारस्थान काही व्यापारी, मोठे व्यापारी साखरेचे आणि कारखानदार सुद्धा, खाजगी कारखानदार त्याच्यामध्ये सामील आहेत. आणि आता तुम्हाला माहित आहे बहुतांश मोठे कारखानदार हे एकतर त्यांचे नातेवाईक, रक्ताचे मुलगा, मेहुणा, भाऊ हेच साखरेचे व्यापारी आहेत. आणि
अशा पद्धतीनं यांनी रिकव्हरी चोरून साठवून ठेवलेली साखर, त्याचबरोबर आधीच कमी दरामध्ये खरेदी करून ठेवलेली साखर ही चढ्या दरानं विकायची आणि अमाप पैसा कमवायचा, असं कारस्थान याच्या पाठीमागे दिसतंय. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या आठवड्यामध्ये 5,600, 5,700, 5,400 या दरानं साखरेचं टेंडर झाले. पण त्या साखर कारखान्याकडे जर चौकशी केली, टेंडर तरी झाले, परंतु साखर उचलली गेली का, तर साखर फार कमी उचललेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की साखरेचे भाव वाढवून घेण्यासाठी फक्त टेंडरचा वापर केला गेला. प्रत्यक्षामध्ये ती सगळी साखर उचलली असती तर ते पैसे कारखान्याकडे जमा झाले असते, काही अंशी उत्पादकांना ते पैसे दराच्या रूपाने गेले असते. अनेक कारखान्यामध्ये मी माहिती घेतलेली आहे. तेव्हा आता सध्या मी माहिती काढतोय, संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती डिटेलमध्ये देईन. पण अशी परिस्थिती आहे की तुम्ही सुद्धा प्रत्येक कारखान्याला तुमचे टेंडर झाले किती आणि त्यातली साखर उचलली किती याची चौकशी करू शकता, कारण ही काही गोपनीय नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या काळामध्ये म्हणजे भाव वाढवायचा साखरेचा हे आधीच ठरलेलं होतं महिना 2 महिन्यापूर्वी, आणि जेवढी पाहिजे तेवढी प्रत्येकानं आपापली साखर घेतली आणि ती त्याच कारखान्यामध्ये ठेवली. गोडाऊन भाडं देण्याच्या अटीवर पैसे कदाचित दिलेही असतील कारखान्याला, पण साखर तिथंच ठेवलेली. आणि आता ती साखर बाहेर काढायची, चढ्या दरानं विकायची, कारण ती आधीच 3600 ते 3800 रुपयानं खरेदी केलेली साखर असणार आणि त्यातून क्विंटल पाठीमागे 1800 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कमवायचे. असा हे स्कॅन्डल आहे. याच्यातून किमान 20 ते 22 हजार कोटीचा संपूर्ण देशभरामध्ये घोटाळा झालेला दिसतो.